काल आपण पाहिलं की डबल एंट्री बुक कीपिंग म्हणजे काय, तर रेकॉर्डिंग ऑफ two aspects of monetary transaction in the books of accounts in the form of debit and credit is known as a double entry bookkeeping. आता आज या संदर्भातली J.R. बॉटली बॉय यांनी केलेली व्याख्या पाहूया. त्यांनी काय म्हटलेलं आहे, एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन हॅज टू फोल्ड इफेक्ट्स. म्हणजे काय की प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनला दोन प्रकारचे, टू फोल्ड म्हणजे दोन्ही साईडने, दोन्ही प्रकारचे, दोन्ही साईडने इफेक्ट्स असतात. आता दॅट इट इफेक्ट टू अकाउंट्स इन द अपोजिशन डायरेक्टर्स. म्हणजे हे जे टू फोल्ड इफेक्ट असतात ते अकाउंट्सच्या दोन्ही बाजूला इफेक्ट करतात. दोन्ही बाजू म्हणजे कोणती? डेबिट बाजू, त्याचप्रमाणे क्रेडिट बाजू. अँड इफ ए रेकॉर्ड इज टू बी मेड ऑफ ईच ऑफ सच ट्रान्झॅक्शन, जर ह्या बिझनेस ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड जर तुम्हाला करायचं असेल तर काय करावं लागतं? इट वुड बी नेसेसरी टू डेबिट वन अकाउंट अँड क्रेडिट अनदर अकाउंट. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला एका अकाउंटला डेबिट करावं लागतं, दुसऱ्या अकाउंटला क्रेडिट करावं लागतं. आता ही व्याख्या एकदा आपण सलग पाहून घेऊया. Every business transaction has two-fold effect, and that it affect two accounts in opposite direction, and if a record is to be made of each such transaction, it would be necessary to debit one account and credit another account. तर याच्यावरनं तुम्हाला समजलं असेल की प्रत्येक जे बिझनेस ट्रान्झॅक्शन असतात त्याला दोन बाजू असतात. त्या दोन बाजू ह्या अपोजिट डायरेक्शननी, अपोजिट डायरेक्शन म्हणजे काय? विरुद्ध डायरेक्शननी इफेक्ट करतात. म्हणजे एकाला जर तुम्ही डेबिट दिला तर दुसऱ्याला तुम्हाला क्रेडिट द्यावं लागतं. म्हणजे हे झालं अपोजिट इफेक्ट ऑन अपोजिट डायरेक्शन. जर याचं तुम्हाला रेकॉर्ड तयार करायचं असेल, अकाउंट्स तयार करायचं असेल, तर तुम्हाला एका अकाउंटला डेबिट द्यावं लागतं, तर दुसऱ्या अकाउंटला क्रेडिट द्यावं लागतं. आता याच्यापुढं आपण पाहूया प्रिन्सिपल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. प्रिन्सिपल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. तर प्रिन्सिपल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम म्हणजे काय? तर डबल एंट्री बुक कीपिंगची मूळ तत्व, सामान्य तत्व काय आहे, कशावर हे आधारित आहे? पहिलं तत्व आहे की इन एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन देअर मस्ट बी मिनिमम टू इफेक्ट. प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये, अर्थात हे जेव्हा मी बोलतो त्यावेळेला मॉनेटरी ट्रान्झॅक्शन हा अर्थ त्याच्यामध्ये दडलेला असतो, याच्यामध्ये तो नमूद केलेला नसला तरी तो असतो. तर इन एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन देअर मस्ट बी मिनिमम टू इफेक्ट. म्हणजे प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये दोन बाजू असतात. कोणत्या? एक डेबिट आणि दुसरी क्रेडिट. आता दुसरं तत्व काय आहे? टू अकाउंट्स मीन्स one is the receiver of the benefit
अँड अनदर इज द गिवर ऑफ द बेनिफिट. टू अकाउंट म्हणजे काय, तर एक जणाला त्याचा फायदा होतो किंवा एक जण घेणारा असतो, तर त्याच्या विरुद्ध दुसऱ्याला ते द्यावं लागतं, म्हणजे दुसरा हा देणारा असतो. आता तिसरं प्रिन्सिपल आहे, इफ वन अकाउंट इज टू बी डेबिटर अनदर अकाउंट मस्ट बी क्रेडिटेड. आता टू फोल्ड अफेक्ट असल्यामुळे तिसरं प्रिन्सिपल काय आहे की जर तुम्ही एका अकाउंटला डेबिट टाकलं तर त्याच्याशी संदर्भित असलेल्या दुसऱ्या अकाउंटला तुम्हाला क्रेडिट टाकावं लागतं. चौथं प्रिन्सिपल आहे, एव्हरी डेबिट हॅज इक्वल करस्पॉन्डिंग क्रेडिट ऑफ सेम अमाऊंट. प्रत्येक डेबिटला तेवढ्याच रकमेचं करस्पॉन्डिंग क्रेडिट असतं. म्हणजे काय, उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगतो, पुढे येणारच आहे, पण एक उदाहरण देतो तुम्हाला. जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले तर तुम्ही होतात गिव्हर आणि तो होतो रिसिव्हर. मग अशा वेळेला या दोन्ही याच्यावर इफेक्ट दिला जातो. तर तो जो इफेक्ट असतो तो कितीचा असतो, तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये किंवा अकाउंट्समध्ये लिहाल की एला मी 5,000 रुपये दिले, तर ए त्याच्या पुस्तकामध्ये काय लिहिल, मी बीकडनं 5,000 रुपये घेतले. ए म्हणजे समोरचा, बी म्हणजे तुम्ही. तर अशा पद्धतीनं एव्हरी डेबिट हॅज इक्वल करस्पॉन्डिंग क्रेडिट ऑफ द सेम अमाऊंट. आता आपण ॲडव्हान्टेजेस ऑफ डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम समजावून घेऊया. तर याचे फायदे काय आहेत, तर पहिला फायदा आहे कंप्लीट रेकॉर्ड. म्हणजे डबल एंट्री बुक किपिंगमुळं तुम्हाला तुमच्या मॉनिटरी बिझनेस ट्रान्झॅक्शनचं कंप्लीट रेकॉर्ड मिळतं. आता कशामुळं मिळतं, तर बुक किपिंग, डबल एंट्री बुक किपिंगमध्ये ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. या सगळे जे बिझनेस ट्रान्झॅक्शन असतात त्याची नोंद बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये केली जाते. ही जी मेथड आहे ही सायंटिफिक मेथड आहे. सायंटिफिक मेथड म्हणजे काय, की ह्याला काहीतरी तत्व आहेत, काहीतरी त्याला फिक्स त्याचे नियम आहेत. तर याच्यामध्ये दोन्ही अस्पेक्टची नोंद केली जाते. म्हणजे रेकॉर्ड बोथ दी अस्पेक्ट ऑफ इच ट्रान्झॅक्शन, म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या दोन्ही बाजूची नोंद केली जाते. दोन्ही बाजू म्हणजे एक डेबिट तर दुसरी क्रेडिट. आता याच्यामुळं तुम्हाला फायदा काय होतो, की तुम्ही जे रेकॉर्ड ठेवलेलं असतं हे तुमचं रेकॉर्ड हे पूर्ण कंप्लीट असतं. याच्यामध्ये काही ड्रॉबॅक नसतात, कुठलीही गोष्ट राहत नाही. प्रत्येक ट्रान्झॅक्शन तुम्ही नोंदवतात, एका बाजूला डेबिटला देता, दुसऱ्या बाजूला क्रेडिटला देता. याच्या विरुद्ध असेल तर एका बाजूला क्रेडिटला देतात, दुसऱ्या बाजूला डेबिटला देतात. हे दोन्हीही तेवढ्याच रकमेचं असतं. त्यामुळे याच्यामध्ये जेवढ्या एंट्रीज तुम्ही करतात त्याचं कंप्लीट रेकॉर्ड तुम्हाला मिळतं. आता ॲक्युरसी म्हणजे काय, की डबल एंट्री बुक किपिंगमध्ये ॲक्युरसी असते. ॲक्युरसी म्हणजे काय, बिनचूकपणा. याच्यामध्ये चूक होण्याची शक्यताच नाही, कारण तुम्ही डबल एंट्री करता आणि तेवढ्याच रकमेची करता. त्याच्यामुळं तुमच्याकडनं तर करायची राहिली तरच चूक होण्याची शक्यता आहे, अदरवाईज तुमची याच्यामध्ये चूक होत नाही. याच्यामुळं तुम्हाला ॲक्युरसी मिळते. आता ॲक्युरसी काय मिळते, कारण इन दिस सिस्टीम बोथ द अस्पेक्ट आर रेकॉर्डेड. या सिस्टीममध्ये दोन्ही बाजूची नोंद केली जाते. त्यामुळे ही
अकाउंटिंग सिस्टीमची ॲक्युरसी दिली जाते. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला ॲरिथमॅटिक म्हणजे काय की गणिती, तर गणिती ॲक्युरसी म्हणजे गणिताप्रमाणे जी काय तुमची नोंद असते ती बरोबर आहे का नाही तुम्हाला तपासता येते. तिसरं बिझनेस रिझल्ट. आता डबल एंट्री बुक किपिंगमुळं बिझनेस रिझल्ट्स ही क्लिअर येतात. आता हे बिझनेस रिझल्ट्स क्लिअर येण्याचं कारण काय आहे, तर एक तुम्ही काय करता, ऑल एक्सपेन्सेस म्हणजे सर्व खर्च, तोटे, इन्कम, गेन्स म्हणजे फायदे, लायबिलिटी म्हणजे देणे, ॲसेट्स म्हणजे तुमची जिंदगी, डेटर म्हणजे तुमचे येणे आणि क्रेडिटर म्हणजे तुम्ही देणे असलेली रक्कम, एवढ्या सगळ्याची नोंद तुम्ही बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये करत असल्यामुळे डबल एंट्री सिस्टीममध्ये ते ऑल दिस ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. त्यामध्ये सगळ्या ट्रान्झॅक्शनची नोंद होते वर नमूद केलेल्या, आणि इट हेल्प्स टू फाइंड आउट ॲक्युरेट बिझनेस रिझल्ट ऑफ पर्टिक्युलर अकाउंटिंग. याच्यामुळं तुम्हाला ॲक्युरेट अकाउंटिंगचं एका विशिष्ट कालावधीचं ॲक्युरेट म्हणजे बिनचूक रेकॉर्ड मिळतं. आता कॉमन ॲक्सेप्टन्स म्हणजे काय की हे सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच मान्य आहे. याचं कारण काय, याचं कारण असं की इट इज वाईडली ॲक्सेप्टेड सिन्स फॉलोज युनिव्हर्सल अकाउंट्स. म्हणजे युनिव्हर्सल म्हणजे काय की ह्याचे जे नियम आहेत हे सर्वसाधारणपणे सगळीकडे, सर्व कारखाना, तुमचे व्यवसाय, दुकानं, इतर धंदे, या सगळीकडे त्याची नोंद ही एकसारखीच केली जाते, म्हणून त्याला म्हणतात युनिव्हर्सल. म्हणून इट इज वाईडली ॲक्सेप्टेड सिन्स इट फॉलो द युनिव्हर्सल अकाउंटिंग प्रिन्सिपल्स. त्यामुळे डबल एंट्री इज ॲक्सेप्टेड बाय द फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, गव्हर्नमेंट अँड अथॉरिटीज. त्यामुळं ही डबल एंट्री सिस्टीम जी आहे ही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, त्याच्यानंतर सरकारी संस्था आणि इतर संस्था यांना ती मान्य आहे. आपण अकाउंटिंग सिस्टीमच्या पद्धती पाहूया. तर पहिली पद्धत आहे ती काय आहे, कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीम किंवा ट्रॅडिशनल अकाउंटिंग सिस्टीम. आता कन्व्हेन्स म्हणजेच तुमचं लक्षात असेल की सोयीनुसार, किंवा ट्रॅडिशनल म्हणजे परंपरेनुसार चालत आलेली. आता कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीम म्हणजे काय, अकाउंटिंग कन्व्हेन्शन मीन्स रूल्स विच कॉमन ॲग्रीमेंट आर यूज्ड. म्हणजे याच्यासाठी काही नियम नसतात. याच्यात नियम कशाने ठरवले जातात, दोन व्यक्तीमधील कॉमन ॲग्रीमेंटने ठरवले जातात. हावेवर देर इज नो क्लिअर इन्फॉर्मेशन ऑफ रूल्स. याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचे नियम नसतात, क्लिअर नियम नसतात. बिटवीन कॉन्सेप्ट अँड कन्व्हेन्शन म्हणजे कॉन्सेप्ट अँड कन्व्हेन्शनचे कुठलेही क्लिअर कट रूल याच्यामध्ये नसतात. आता याच्यानंतर आपण पाहूया की कन्व्हेन्शनल अकाउंट सिस्टीम म्हणजे काय, याचा वापर कोण करतं. तर इंडियन सिस्टीम ऑफ अकाउंटिंग इज अ एक्झाम्पल ऑफ कन्व्हेन्शनल अकाउंटिंग. म्हणजे इंडियन अकाउंटिंग सिस्टीम ही जी आहे ही कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीमचं उदाहरण आहे. दिस सिस्टीम डज नॉट फॉलो प्रिन्सिपल्स ऑफ डबल एंट्री सिस्टीम. म्हणजे या सिस्टीममध्ये डबल एंट्री सिस्टीमचे नियम पाळले जात नाहीत. त्याचप्रमाणे इट इज इनकम्प्लीट सिस्टीम ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन. ही अपूर्ण पद्धतीची
अकाउंटिंग रेकॉर्डिंग करण्याची सिस्टीम आहे. हे तुमचं लक्षात आलेलं असेल की ट्रॅडिशनल अकाउंट सिस्टीम ही इंडियन सिस्टीम का आहे ते. आता त्याच्यानंतर मीनिंग ऑफ द अकाउंट्स. आता आपण याचा पुढचा भाग पाहणार आहे. अकाउंट्स म्हणजे काय, तर मीनिंग ऑफ द अकाउंट्स काय आहे. An account is a summarized record of transaction relating to particular person. अकाउंट हे समराईज म्हणजे एकत्रित केलेलं रेकॉर्ड असतं. कशाचं? रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन रिलेटिंग टू पर्टिक्युलर पर्सन, ॲसेट, लायबिलिटी, पर्टिक्युलर हेड ऑफ एक्सपेन्सेस ऑर इन्कम रेकॉर्डेड ॲट वन प्लेस. म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचरचं, ॲसेट्स अँड लायबिलिटीचं आणि पर्टिक्युलर व्यक्तींचं हे समराईज रेकॉर्डिंग असतं. समराईज म्हणजे एकत्रित रेकॉर्डिंग. म्हणजे एका व्यक्तीचे काय काय देणे घेणे आहेत, एकूण ॲसेट्स अँड लायबिलिटी विशिष्ट काळामध्ये किती किती झालेले आहेत हे पाहण्यासाठी ह्याला म्हणतात अकाउंट. आता हे पाहण्यासाठी जे ठेवलं जातं, जी पुस्तकं ठेवली जातात त्याला म्हणतात अकाउंट्स. आता इन डे टू डे बिझनेस ॲक्टिव्हिटी लार्ज नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन टेक प्लेस. म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये मोठ्या स्वरूपाचे ट्रान्झॅक्शन्स होतात. इट इफेक्ट सेव्हरल अकाउंट्स. असे ट्रान्झॅक्शन्स अनेक अकाउंट्सवर परिणाम करतात. अनेक अकाउंट्स म्हणजे काय, एक इफेक्ट पर्सनलवर होत असेल तर दुसरा ॲसेटवर होतो, एक ॲसेटवर झाला तर दुसरा लायबिलिटीवर होतो. अशा प्रकारचे अनेक ट्रान्झॅक्शन हे दैनंदिन कामामध्ये केले जातात. आणि अशा स्वरूपाचे जे ट्रान्झॅक्शन्स केले जातात ते ट्रान्झॅक्शन काही विशिष्ट कालावधीच्या शेवटी at the end of particular period of time it is necessary to businessman to balance the account of the final account information. म्हणजे विशिष्ट कालावधीनंतर अशा स्वरूपाच्या अकाउंट्सचं बेरीज करणं गरजेचं आहे. कशाची बेरीज आणि कशासाठी, की टोटल कॅपिटल किती आहे तुमचे, टोटल लायबिलिटी किती आहेत, टोटल ॲसेट्स किती आहेत, टोटल एक्सपेन्सेस किती आहे आणि टोटल इन्कम किती आहे तुमच्या बिझनेसचा. हा एका विशिष्ट कालावधीमध्ये किती तुम्हाला ॲसेट्स किती झाल्या, लायबिलिटी किती झाल्या, एक्सपेन्स किती झाला, इन्कम किती झाला आणि या सगळ्या गोष्टीची नोंद ही अकाउंट्समुळं तुम्हाला कळते. म्हणून अकाउंट्स म्हणजे काय, परत एकदा सांगतो. मीनिंग ऑफ अकाउंट इज ए समराइज रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन, समराइज रेकॉर्ड ऑफ ए ट्रान्झॅक्शन रिलेटिंग टू पर्टिक्युलर पिरियड. म्हणजे हे एकत्रित प्रमाणात ट्रान्झॅक्शन दैनंदिन झालेल्या ट्रान्झॅक्शनची एकत्रित नोंद ठेवण्याच्या पद्धतीला अकाउंट असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये कोणकोणत्या ट्रान्झॅक्शनची नोंद होते, ॲसेट्स, लायबिलिटी, पर्टिक्युलर हेड ऑफ एक्सपेन्सेस, इन्कम, हे सगळे एका ठिकाणी नोंद केलेले असतात, वेगवेगळ्या अकाउंट्समध्ये नोंद केलेले असतात. त्याची जी नोंद म्हणतात त्याला म्हणतात, नोंद ठेवणे म्हणतात, त्याला म्हणतात अकाउंट. आता हे आपण इथं संपलं. आता ह्याच्यानंतरची पुढची सिस्टीम नंतर पाहूया.